प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक अपडेट आहे। आजपासून या लेक्चरपासून आपण एक सायन्सची सिरीज सुरू करतोय। सो सर्वांनी कनेक्टेड राहा, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा की जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचे अपडेट मिळत राहतील। पहा, आज आपण या लेक्चरमध्ये पहिला टॉपिक सुरू करतोय। याचं जे सगळं डिस्क्रिप्शन ही जी काही आता इन्फॉर्मेशन सांगते ती 4 वेबसाईटवरून घेतलेली आहे। ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते एकदा चेक करा। जर माझ्याकडून इथे एखादा पॉईंट सांगताना राहिला तर तुम्हाला तो तिथे मिळेल, ठीक आहे। तर आपण आज पाहणार आहोत लाईट हा टॉपिक फिजिक्स मधला। त्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय आहे, त्याच्यानंतर मिरर्स आणि लेन्सेस या दोन्हीचा स्टडी करणार आहे। त्या दोघांमध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतंय या सगळ्याचा स्टडी आपण करणार आहोत। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पहिलं जे फेनॉमेनन आहे ते पाहणार आहोत, जे म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ठीक आहे। बघा, टॉपिकला सुरुवात करण्याआधी किंवा सुरुवात करतोय पहिल्या प्रश्नापासून, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय लाईट म्हणजे काय, ठीक आहे। व्हॉट इज लाईट? आपल्या सगळ्यांना माहिती आहे लाईटची डेफिनेशन काय आहे। लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजेच काय तर प्रकाश ऊर्जेचं एक स्वरूप आहे की जे आपल्याला दृश्य संवेदना प्राप्त करून देण्याचं कार्य करतं। आता जेव्हा आपण इथे ऊर्जेचं एक स्वरूप आहे असं म्हणतोय, तेव्हा अर्थात या ऊर्जेचा कोणता तरी सोर्स असणार आहे। कारण आईन्स्टाईननी सांगितल्याप्रमाणे ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, आपण फक्त तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करू शकतो, ठीक आहे। म्हणजेच ही सुद्धा आपण जो आज लाईट टॉपिक पाहतोय, ती लाईट सुद्धा हे कोणत्या तरी एका फॉर्म मधून तिचं लाईट या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, ठीक आहे। मग या लाईटचा सोर्स कोणता? तर अर्थात काही नॅचरल सोर्सेस आहेत, जसं की सूर्य आहे, स्टार्स आहेत, सन आहे, स्टार्स आहेत, आणि काही आर्टिफिशियल सोर्सेस आहेत जसे की टॉर्चेस वगैरे एक्सेट्रा आपण जे पाहतो ते। मग बघा, जर आपण मेजर सोर्स कोणता लाईटचा असा प्रश्न विचारला तर अर्थात तो आहे सूर्य, बरोबर आहे। मग सूर्यापासून आपल्याला लाईट एनर्जी मिळते कशी? अजून आपण एक डेफिनेशन अशी करतो की लाईट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम। ते कसं ते आपण पुढे बघूया, ठीक आहे। तर बघा, जेव्हा आपण लाईट हे ऊर्जेचं एक स्वरूप आहे असं म्हणतो, तेव्हा त्या ऊर्जेचा एक मेजर सोर्स आहे तो म्हणजे सूर्य। आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या पृष्ठभागावर न्यूक्लिअर फ्युजन ही रिएक्शन होते। या न्यूक्लिअर फ्युजन या रिएक्शन मध्ये काय होतं, 2 हलकी केंद्रक एकत्र येतात आणि एक जड केंद्रक तयार करतात, आणि त्याच्यामधून जी ऊर्जा बाहेर पडते किंवा जी एनर्जी बाहेर पडते त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन लाईट एनर्जी मध्ये होतं। मग बघा, आता सगळी जी मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात हलकं असलेलं मूलद्रव्य कोणतं आहे? हायड्रोजन आहे, ठीक आहे। सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान आपल्याला माहिती आहे ते प्रचंड जास्त आहे, त्याच्यामुळे हायड्रोजनच्या केंद्रकांमध्ये जो काही रिपल्सिव्ह फोर्स असतो, तर त्या टेम्परेचरमुळे किंवा त्या अति जास्त तापमानामुळे त्या रिपल्सिव्ह फोर्सेस वरती मात करून हायड्रोजनची जी 2 केंद्रक असतात इथे तुम्हाला दिसत आहेत, ज्याच्यामध्ये हे 2 हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत, म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि ॲटॉमिक मास हे डिफरंट असतं, ठीक आहे। इथे एकाचा ॲटॉमिक मास आहे 2, एकाचा ॲटॉमिक मास आहे 3, म्हणजेच आपण थोडक्यात ड्यूटेरियम आणि ट्रिटियम असं म्हणू शकतो, ठीक आहे। मग ही जी 2 हायड्रोजनची केंद्रक आहेत ती एकत्र येतात आणि ती हेलियमचं एक केंद्रक तयार करतात की ज्याचं मास किती आहे किंवा ॲटॉमिक मास किती आहे? 4 आहे, ठीक आहे। मग हे जे ॲटॉमिक मास आहे याचं 5 होतंय, याचं 4 होतंय। मग हे जे एकनी कमी झालेला मास आहे, याच कमी झालेल्या वस्तुमानाचं रूपांतर हे होतंय लाईट एनर्जी मध्ये, ठीक आहे। म्हणजे सूर्यापासून ऊर्जा कशी निर्माण होते ते कळालं आपल्याला। लाईट एनर्जी, हायड्रोजनची 2 हलकी केंद्रक एकत्र येऊन हेलियमचं एक जड केंद्रक तयार करतात की ज्याचं वस्तुमान हे कमी असतं, आणि ते कमी झालेलं जे वस्तुमान आहे त्याचं रूपांतर होतंय कशामध्ये? लाईट एनर्जीमध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघा, जेव्हा आपण लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक पार्ट आहे असं म्हणतो, कारण बघा सूर्यापासून बाहेर पडणारी जी ऊर्जा आहे तिला आपण इन शॉर्ट आपण तिला सौर ऊर्जा असं म्हणतो, पण ती वेव्हजच्या स्वरूपात बाहेर पडते, आणि त्या वेव्हजचं जे ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर पडणाऱ्या ज्या वेव्हज आहेत तर त्यांच्या वेव्हलेंथनुसार आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार पुन्हा कॅटेगरायझेशन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये विजिबल रेज येतात की जे आपण पाहू शकतो, त्यालाच आपण लाईट असं म्हणतोय, ठीक आहे। की ज्याची फ्रिक्वेन्सी किती असते रे? 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या रेंजमध्ये असते। त्याचबरोबर त्याच्यामध्ये बरेच आहेत, जसे की UV रेज आहेत, इन्फ्रारेड रेज आहेत, त्यानंतर एक्स रेज आहेत, गॅमा रेज आहेत, असे बरेच आहेत। पण आपल्याला विजिबल असलेले कोणते आहेत की ज्यांची फ्रिक्वेन्सी 400 ते 700 नॅनोमीटरच्या रेंजमध्ये असते, ते त्यांना आपण विजिबल रेज असं म्हणतो, ठीक आहे। मग बघा, इथे आपल्याला या पार्टमध्ये 2 महत्त्वाचे
महत्त्वाचे फेनॉमेनॉन पाहायचे, ते म्हणजे आहे ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाईट या टॉपिकमध्ये आपल्याला स्पेसिफिकली स्टडी कशाचा करायचा असतो, मिरर्सचा आणि लेन्सेसचा. ठीक आहे, मग मिरर्सचा स्टडी आपण करतो रिफ्लेक्शन मध्ये आणि लेन्सेसचा स्टडी आपण करणार आहोत ते रिफ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे, मग बघा जेव्हा आपण मिरर्सचा स्टडी करतो तेव्हा मिरर्स हे दोन टाइप्सचे असतात. कोणते असतात? पहिले प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर. ठीक आहे, प्लेन मिरर मध्ये आपल्याला जी इमेज मिळते, म्हणजेच बघा जर मी तुम्हाला इथे आधी थोडे काही टर्म्स मी एक्सप्लेन करते. बघा समजा हा प्लेन मिरर आहे की ज्याचा एक पृष्ठभाग कसा आहे, कोटिंग केलेला आहे, म्हणजेच हे कसं आहे रे, अपारदर्शक आहे. त्याच्या आधी लाईटच्या प्रॉपर्टीज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाईट ही ट्रॅव्हल कशी करते रे, एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते, बरोबर आहे. मग त्याचं रिफ्लेक्शन केव्हा होणार आहे, जर त्याच्या मार्गामध्ये एखादा अडथळा आला, पण जो कसा आहे अपारदर्शक आहे. जर ट्रान्सपरंट असेल तर लाईट त्यामधून पास होईल, पण जर तो ट्रान्सपरंट नाहीये म्हणजेच कसा आहे ओपेक आहे, अपारदर्शक आहे, तर लाईट त्याच्यावरून काय होईल, रिफ्लेक्ट होईल, बरोबर आहे. म्हणजेच आपण त्याला ते जे ऑब्स्टॅकल असतात ते 3 प्रकारचे असतात, ज्यामध्ये अपारदर्शक, पारदर्शक आणि अर्धपारदर्शक, म्हणजेच आपण ओपेक, ट्रान्सपरंट आणि ट्रान्सल्युसंट असं म्हणतो. मग इथे रिफ्लेक्शन होण्यासाठी आपल्याला ऑब्स्टॅकल जो गरजेचा आहे तो हवाय आपल्याला ओपेक किंवा अपारदर्शक. ठीक आहे, मग हा जो लाईट रे इकडून येतोय आणि या सरफेसवरती इथे बाउन्स होतोय आणि पुन्हा माघारी फिरतोय, मग हा या सरफेसवरती येणारा जो रे असतो त्याला आपण म्हणतो इन्सिडेंट रे, जो आपण आयनी डिनोट करतो. ठीक आहे, इथे बाउन्स होऊन परत माघारी जो फिरतोय त्याला आपण म्हणतोय रिफ्लेक्टेड रे, जो आपण आरनी डिनोट करतो. ठीक आहे, मग या सरफेसला आपण इथे जर नॉर्मल काढली तर आपल्याला 2 अँगल मिळतात. कोणता? इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल आणि रिफ्लेक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल. तर इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि जो रिफ्लेक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, मग या रिफ्लेक्शनचे 3 रूल्स आहेत किंवा 3 प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली अशी की हा जो इन्सिडेंट रे आहे तो, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघेही एकाच प्लेन मध्ये असतात. हा आहे त्याचा पहिला रूल. त्यानंतर दुसरा रूल असा आहे की हा जो इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आहेत ते नॉर्मलच्या अपोजिट साइडला असतात. ठीक आहे, आणि तिसरा असा आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे आहे ते कसे असतात रे, दोन्हीचं माप हे सारखं असतं, म्हणजे सारख्या मापाचे असतात. ठीक आहे, पण हे जे रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन 2 टाइप्सचं असतं. कोणतं? पहिलं म्हणजे रेग्युलर आणि दुसरं म्हणजे इररेग्युलर. आता बघा जेव्हा आपण रेग्युलर असं म्हणतोय त्याच्यामध्ये हा प्लेन सरफेस कन्सिडर करा की या प्लेन सरफेसवरून, रेग्युलर म्हणजेच की असपाट भागावरून किंवा प्लेन सरफेसवरून होणारं रिफ्लेक्शन, आणि जेव्हा आपण इररेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो तेव्हा समजा तो सरफेस असा इररेग्युलर आहे. ठीक आहे, त्यावरून होणारं रिफ्लेक्शन. आता आपण जर प्लेन सरफेसवरून म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये हे 3ही लॉ फॉलो होतात. कोणते 3ही लॉ? की इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे एकाच प्लेन मध्ये आहेत. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साइडला आहेत. त्यानंतर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोघेही सारख्या मापाचे आहेत. ठीक आहे, पण बघा जेव्हा आपण इथे इररेग्युलर रिफ्लेक्शन बघतो तेव्हा समजा हा इन्सिडेंट रे आहे आणि तो इकडे रिफ्लेक्ट झाला, कारण हा सरफेस कसा आहे, इररेग्युलर आहे. ठीक आहे, मग आपण नॉर्मल जे काढणार आहोत ती नॉर्मल आपण या पॉइंटला काढतो, सरफेसला काढत नाही. त्याच्यामुळे जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे ते दोन्ही कसे असतात, सारख्या मापाचेच असतात. म्हणजे जरी रिफ्लेक्शन इररेग्युलर असलं तरी इररेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये सुद्धा हे 3ही जे रूल्स आहेत ते फॉलो होतात. कोणतेच? इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे एकाच प्लेन मध्ये असणं, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साइडला असणं, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्हीही सारख्याच मापाचे असणं. ठीक आहे, त्यानंतर बघा जेव्हा आपण प्लेन मिरर मध्ये इमेज जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा ती कशी असते, व्हर्च्युअल असते आणि इरेक्ट असते. कारण प्लेन मिरर मध्ये जे रिफ्लेक्शन होतंय, बरोबर आहे. म्हणजेच जे रिफ्लेक्ट होणारे रेज आहेत
एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा रेज रिफ्लेक्ट होऊन ऍक्च्युअली मीट करतात, जसे की तुम्हाला इथे दिसत आहे, हे इथे ऍक्च्युअली मीट करतायत, ठीक आहे, एकमेकाला इथे येऊन मिळत आहेत, तेव्हा जी मिळणारी इमेज असते ती रिअल असते. आणि जेव्हा ॲपरंटली मीट करतात म्हणजे आपण असं मानतो की ते तिकडे मिळतील किंवा या अंतरावर रिफ्लेक्ट होऊन रेज मिळतील, तेव्हा ती इमेज असते व्हर्च्युअल. ठीक आहे, मग प्लेन मिरर मध्ये मिळणारी इमेज ही व्हर्च्युअल असते, म्हणजेच तिकडे रिफ्लेक्टेड रे हे ऍक्च्युअली मीट होत नाहीत, म्हणजेच एकमेकांना येऊन मिळत नाहीत, जसं की इथे मिळत आहेत. ठीक आहे, म्हणून आपण म्हणतो ही असणारी इमेज ही कशी असेल, व्हर्च्युअल असेल आणि इरेक्ट असेल, म्हणजे सरळ असेल, आभासी आणि सरळ असेल. ठीक आहे, आणि ती तेवढ्याच अंतरावर असते जेवढ्या अंतरावर वस्तू ठेवलेली आहे, तेवढ्याच अंतरावर आरशाच्या मागे ती आपल्याला मिळते. आणि त्या इमेजची साईज ही ऑब्जेक्टच्या साईज एवढीच असते. हा एक महत्वाचा पॉईंट की प्लेन मिरर मध्ये मिळणाऱ्या इमेजचा कशी असते, इमेज व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते आणि ऑब्जेक्ट जेवढ्या साईजचं असतात तेवढ्याच साईजची आपल्याला इमेज पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्पेरिकल मिरर्स. ठीक आहे, आता स्पेरिकल मिरर्सचे पुन्हा दोन प्रकार पडतात. जर आपण स्पून कन्सिडर केला, ठीक आहे, तर कॉन्केव्ह आहे आणि कॉन्व्हेक्स आहे. ठीक आहे, त्या स्पूनचा जो काही कॉन्केव्ह म्हणजे असा खोलगट जो भाग असतो तो आपण म्हणतो कॉन्केव्ह पार्ट आहे, आणि जो असा बाहेर आलेला फुगीर पार्ट असतो तो असतो कॉन्व्हेक्स. ठीक आहे, मग कॉन्केव्ह मिररला आपण म्हणतो कन्व्हर्जिंग मिरर आणि कॉन्व्हेक्स मिररला आपण म्हणतो डायव्हर्जिंग मिरर. का बरं कन्व्हर्जिंग मिरर? कारण इकडे हा कॉन्केव्ह मिरर आहे, म्हणजेच याचा आतला पृष्ठभाग जो असतो तो कसा असतो, ट्रान्सपरंट असतो, आणि इकडे जो आहे तो कसा आहे, ओपेक आहे, म्हणजे इकडे त्याला कोटिंग केलेलं आहे, म्हणजेच जे रे आहेत किंवा लाईट रेज आहेत ते पास होणार नाही, ते रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे, मग जेव्हा लाईट रेज हे पॅरलल जातात तर तेव्हा ते त्याच्या फोकस मधून रिफ्लेक्टेड रे जो असतो तो फोकस मधून जातो. हे त्याचे रूल्स आपण पुढे पाहणार आहोत, आता इन डिटेल सांगत नाही. फक्त एवढे लक्षात घ्या की कॉन्केव्ह मिररला कन्व्हर्जिंग मिरर असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये पॅरलल गेलेले रेज जे असतात, जर इन्सिडेंट रे पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे हे फोकस वरती काय होतात, कन्वर्ज होतात, म्हणजेच याला आपण अभिसारी आरसा असं सुद्धा म्हणतो कॉन्केव्ह मिररला. ठीक आहे, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय होतं, जर हे पॅरलल रेज इथे या सरफेस वरती पडतायत तर ते फोकस वरती कन्वर्ज न होता ते काय होतात, ते डायव्हर्ट होतात असे. ठीक आहे, डायव्हर्ट होतात, म्हणून आपण त्याला डायव्हर्जिंग मिरर किंवा अपसारी आरसा असं म्हणतो. ठीक आहे, बघा त्यानंतर जे आपण रूल्स पाहण्याआधी, म्हणजेच काय रे, तर जर रे पॅरलल जातोय, सांगते पुढे इन डिटेल मी, मग ते रूल्स पाहण्याआधी आपण थोड्याशा टर्म समजावून घेऊया. ठीक आहे, बघा, जर हा एक समजा हा जो मिरर आहे तो मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे तो कोणत्या तरी स्पियरचा पार्ट असणार आहे, बरोबर, कोणत्या तरी गोलाचा भाग असणार आहे. मग हा समजा मिरर आहे, हा आपला कॉन्केव्ह मिरर आहे, याचा बाहेरचा भाग कोटिंग केलेला आहे. ठीक आहे, मग तो ज्या स्पियरचा भाग आहे त्या स्पियरचे जे सेंटर आहे त्या सेंटरला आपण म्हणतो सेंटर ऑफ कर्वेचर. हे आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे, हा जो पार्ट आहे म्हणजे हा जो मिररचा पार्ट आहे त्या मिररचा जो मध्य असतो त्याला आपण म्हणतो पोल. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या, हा जो पी आहे म्हणजे पोल आहे आणि सेंटर ऑफ कर्वेचर आहे, त्याचा जो बरोबर मिड पॉइंट असतो, म्हणजेच काय रे, जर हे रेज पॅरलल गेले तर तो ते रेज जिथे एकत्र मिळतील, रिफ्लेक्टेड रे जिथे एकत्र मिळतात तो असतो फोकस. ठीक आहे, आणि तो कुठे असतो रे, बरोबर सी आणि पी च्या मध्ये असतो. म्हणजे समजा सी आणि एफ मधलं डिस्टन्स जर 2 सेंटीमीटर आहे तर एफ आणि पी मधलं अंतर सुद्धा किती असणार आहे, 2 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, आपण कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर पाहिलं. कॉन्केव्हलाच आपण काय म्हणतोय, कन्व्हर्जिंग मिरर म्हणतोय, आणि कॉन्व्हेक्स मिररलाच आपण काय म्हणतोय, डायव्हर्जिंग मिरर असं म्हणतोय, बरोबर आहे. मग बघा, या दोन्ही मिरर्सचे काही रूल्स आहेत. ठीक आहे, ते रूल्स आपण पाहतोय. त्यातला पहिला रूल असं सांगतो आपल्याला, कॉन्केव्ह मध्ये आपण पाहतोय, पहिला रूल आपल्याला असं सांगतो की जर इन्सिडेंट रे हा आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, मग अशा आपण या टर्म पाहिले. ठीक आहे, हा जो इन्सिडेंट रे आहे तो जर का प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जात असेल तर रिफ्लेक्टेड रे हा फोकस मधून जातो, हे आपल्याला पहिला रूल सांगतो कॉन्केव्ह मिरर मध्ये.
ठीक आहे. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये आपल्याला पहिला रूल काय सांगतो, जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असतो. हे आपल्याला कॉन्व्हेक्स मिरर मधला पहिला रूल सांगतो. पुन्हा एकदा रिपीट करते, कॉन्व्हेक्स मध्ये इन्सिडेंट रे जर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असतो. ऍक्च्युअली पास नाही होत म्हणून इकडे इमेज व्हर्च्युअल असतात. ठीक आहे. इकडे बघा, इन्सिडेंट रे दुसरा रूल आपल्याला असं सांगतो की जर इन्सिडेंट रे हा फोकस मधून जाणारा असेल कॉन्केव्ह मिरर मध्ये, जर इन्सिडेंट रे हा फोकस मधून जाणारा आहे तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतो. ठीक आहे. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये आपल्याला दुसरा रूल असं सांगतो की जर इन्सिडेंट रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जातो. इथे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. पुन्हा एकदा रिपीट करते, इन्सिडेंट रे फोकसच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतो. ठीक आहे. तिसरा रूल आपल्याला असं सांगतो, जर इन्सिडेंट रे हा सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होतोय तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा ऍज इट इज सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच पास होतो. ठीक आहे. सेम कंडिशन आहे कॉन्व्हेक्स मध्ये, जर इन्सिडेंट रे हा सेंटर ऑफ कर्वेचरच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा ऍज इट इज जसा इन्सिडेंट रे आलाय त्याच मार्गाने तो काय होतो, रिपीट होतो. हे झाले आपले 3 रूल. ठीक आहे. आपण रूल्स पाहिले कॉन्केव्ह मिररचे आणि कॉन्व्हेक्स मिररचे, बरोबर आहे. आता त्याच रूल्स वरती डिपेंड आपण कॉन्केव्ह मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं. म्हणजे बघा, आपल्याला 10th NCERT मध्ये एक चार्ट दिलाय. ठीक आहे. तो पाठ करून असा सहजासहजी एवढ्या लक्षात नाही राहत आपल्या, तर तो आपल्या या डायग्राम किंवा या रे डायग्राम ज्या आहेत त्यांच्या म्हणजे त्याच्या हेल्पनी कसं लक्षात ठेवायचं ते पाहूयात. बघा, कॉन्केव्ह मिरर मध्ये इमेज फॉर्मेशनच्या 6 केसेस आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्या 6 आपण 1 बाय 1 पाहूयात. फक्त इथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा, जेव्हा आपण ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला कुठे आहे, 2 मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. कोणते, की ऑब्जेक्टची पोझिशन कुठे असेल हा पहिला मुद्दा. तर इथे लक्षात घ्यायचं, ही जी वरती सगळ्यात तुम्हाला मी लाईन दाखवले त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, इथे सीच्या इकडे आहे म्हणजेच कुठे, खूप दूर आहे. खूप दूर म्हणजेच आपण इन्फिनिटी असं म्हणतो. ठीक आहे. मग इन्फिनिटीला असलेला ऑब्जेक्ट आपण काय करत जायचं, जवळजवळ आणत जायचं पोलकडे. ठीक आहे. ती झाली ऑब्जेक्टची पोझिशन. मग त्या ऑब्जेक्टच्या पोझिशन कशा कशा असतील, तर पहिली ॲट इन्फिनिटी असेल, नंतर जी दुसरी असेल ती असेल बियॉन्ड सी म्हणजे सीच्या पाठीमागे, त्यानंतर असेल सी वरती म्हणजेच काय करतोय आपण, ती इमेज किंवा ते ऑब्जेक्ट जवळजवळ घेऊन येतोय पोलच्या इकडे. ठीक आहे. सेम तसंच करायचंय. बघा, त्यामध्ये पहिली कंडिशन आहे. पहिल्या कंडिशनमध्ये कॉन्केव्ह मिररमध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं, तर ऑब्जेक्टची पोझिशन पहिली कुठे असणार आहे, खूप दूर म्हणजेच ॲट इन्फिनिटी. ही जी पहिली केस मी तुम्हाला इथे दाखवली आहे ती आहे ॲट इन्फिनिटी. ठीक आहे. मग बघा, हे ऑब्जेक्ट आहे आपलं जे मी तुम्हाला ए आणि बी म्हणून दाखवलंय ते. ठीक आहे. मग हे जे ए आणि बी ऑब्जेक्ट आहे, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर इन्फिनिटीवरून आपण ऑब्जेक्ट पाहतोय तर तिकडून येणारे जे इन्सिडेंट रे आहेत ते नेहमी कसे असतात, पॅरलल असतात. ठीक आहे. आणि जसं की आपण कॉन्केव्ह मिररला कन्व्हर्जिंग मिरर असं म्हणतो, म्हणजेच मला सांगा, ही इमेज कन्व्हर्जिंग म्हणजेच काय रे, तिथे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते एकमेकांना मिळणार आहेत. बरोबर आहे. आणि रिफ्लेक्टेड रे जिथे एकमेकांना मिळतात तिथे इमेज तयार होते. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. जसं की पहिला सांगितला की इन्फिनिटीवरती जर तुमचा ऑब्जेक्ट असेल तर तिथून येणारे रेज हे पॅरलल असतात. ठीक आहे. कॉन्केव्ह मिररला आपण कन्व्हर्जिंग मिरर म्हणतोय, म्हणजेच रिफ्लेक्टेड रे जे आहे ते एकमेकांना भेटतात किंवा एकमेकांना मिळतात, छेदतात ते, आणि ते रिफ्लेक्टेड रे जिथे एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी इमेज तयार होते. ठीक आहे. मग बघा, इथे आपली इमेज कुठे आहे, ॲट इन्फिनिटी. इथे दिसते तुम्हाला ए आणि बी. मग इन्फिनिटीवरून रेज कसे येणार आहेत, पॅरलल रेज येणार आहेत. बरोबर आहे. हा एक रे तुम्हाला दिसतोय पॅरलल आलेला.
ठीक आहे. आणि आपण कॉन्केव्ह मिररमध्ये जे रूल्स पाहिले होते त्या रूल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं मी, पहिलाच रूल, जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसमधून जातोय फोकसमधून, बरोबर आहे. इथे बी आहे, इकडून अजून एक रे पास झालाय, इन्सिडेंट रे आलाय, तो कसा असणार आहे, पॅरलल असणार आहे. मग जर रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे तर रिफ्लेक्टेड रे कुठून जाणार आहे, फोकसमधून जाणार आहे, बरोबर आहे. मग हा रे इथे फोकसमधून गेला, हा फोकसमधून गेला, म्हणजे रिफ्लेक्टेड रे फोकसवरतीच एकमेकांना मिळाले का, होय. म्हणजेच आपल्याला इमेज कुठे मिळणार आहे, फोकसवरती मिळणार आहे. म्हणजेच पोझिशन ऑफ इमेज काय असेल, ॲट एफ असेल, ॲट फोकस असेल. आणि साईज ऑफ इमेज काय असेल रे, अतिशय लहान. जर ऑब्जेक्ट तुमचं इन्फिनिटीवर आहे तर इकडे मिळणारी जी इमेज असेल ती कशी असेल, अगदी लहान असेल, म्हणजेच ज्याला आपण हायली डिमिनिश्ड असं म्हणतोय. ठीक आहे, हा झाला पहिला रूल, म्हणजेच इमेज फॉर्मेशन इन कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आता आपण ऑब्जेक्ट जे आहे त्याला थोडं जवळ आणायचं. ठीक आहे, म्हणजे सीच्या मागे असणार आहे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतोय, बियॉन्ड सी. ठीक आहे. मग बघा, जर इथे ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला दिसतंय हे ए आणि बी ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग आता इथे रूल्स यूज करायचे कॉन्केव्ह मिररचे. ठीक आहे. मग इथून जो इन्सिडेंट रे येतोय, जर तो रे पॅरलल आला तर पॅरलल रे हा फोकसमधून जाणार आहे, गेला इथे फोकसमधून. आणि समजा दुसरा इन्सिडेंट रे आहे की जो फोकसमधून गेला. मग जर इन्सिडेंट रे फोकसमधून जात असेल तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो का, इथे गेलाय का पॅरलल. ठीक आहे. मग बघा, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे आणि हा दुसरा रिफ्लेक्टेड रे कुठे मिळाले रे, या पॉईंटला मिळाले का. म्हणजे इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे, इथे मिळणार आहे. मिळाले इथे इमेज ए डॅश बी डॅश. कशी असणार आहे इमेज, इन्व्हर्टेड असणार आहे. कशी असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे. आणि कशी असणार आहे रे, डिमिनिश्ड असणार आहे, कारण बियॉन्ड सी आहे. ठीक आहे. पोझिशन ऑफ इमेज कुठे आहे, सी आणि एफच्या मध्ये आहे का, म्हणजे आपण पोझिशन ऑफ इमेज कुठे म्हणणार आहे, बिटवीन सी अँड एफ. आला मुद्दा लक्षात. फक्त इथे काय करायचेत रे, रूल यूज करायचेत. रूल यूज करायचेत म्हणजे काय, कोणतेही दोन इन्सिडेंट रे पास करायचेत, कुठूनही कसेही पास करा. ठीक आहे. जिथे रिफ्लेक्टेड रे तुमचे मिळणार आहे तिथे तुम्हाला इमेज मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या पोझिशनमध्ये तुम्हाला कळालं का, ऑब्जेक्ट कुठे असणार आहे, बियॉन्ड सी. ठीक आहे. पोझिशन ऑफ इमेज कुठे असणार आहे, बिटवीन सी अँड एफ. इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे, बरोबर आहे. आणि कशी असणार आहे, रियल असणार आहे. रियल का, कारण जे रिफ्लेक्टेड रे आहेत ते ॲक्च्युअली मीट करतायत. जेव्हा ॲक्च्युअली मीट करतात तेव्हा इमेज ही रियल असते. ठीक आहे. आणि जेव्हा ॲपरंटली मीट करतात तेव्हा ती व्हर्च्युअल असते. ओके. तिसरा मुद्दा, ॲट सी. तुमची पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठे आहे, ॲट सी आहे, म्हणजे ऑब्जेक्ट तुमचं सीवरच आहे, दिसते ए आणि बी. ठीक आहे. इथून सुद्धा दोन इन्सिडेंट रे पास करायचे, केले. हा पहिला प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल. कॉन्केव्ह मिररमध्ये जर इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसमधून जाणार आहे, गेला इथे फोकसमधून. दुसरा इन्सिडेंट रे पास केला आपण फोकसमधून, हा इन्सिडेंट रे आहे. ठीक आहे. इन्सिडेंट रे जर आपण फोकसमधून पास करतोय तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा असेल, पॅरलल असेल. ठीक आहे. मग रिफ्लेक्टेड रे जिथे एकमेकांना मिळतील त्या पोझिशनला आपली इमेज तयार होईल आणि ते मिळाले बरोबर सीला, म्हणजेच आपली इमेज तयार कुठे होईल, ॲट सी. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ॲट सी, पोझिशन ऑफ इमेज ॲट सी. इमेज कशी असेल, इन्व्हर्टेड आणि रियल असेल. ठीक आहे. आणि कशी असेल रे, स्मॉल असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा की बघा, जर इमेज आपली पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, आपण जसं ऑब्जेक्ट जवळजवळ आणतो की नाही, ऑब्जेक्ट जवळजवळ आणत जाऊ तशी इमेज मागे जाते. म्हणजे कळतंय तुम्हाला, मी ऑब्जेक्ट इकडे आणते तशी इमेज तुमची इकडे जातीये, दूर जातीये आणि इमेजची साईज वाढत जातीये. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट इकडे येत आहे आपलं. ठीक आहे. बघा, चौथ्या कंडिशनमध्ये तुम्हाला असं सांगितलं आहे की तुमचं ऑब्जेक्ट कुठे ठेवलं आहे, तुमचं बिहाइंड सी.
म्हणजे सॉरी सी आणि एफच्या मध्ये बिटवीन सी अँड एफ. ठीक आहे, इथून सुद्धा काय करायचं, 2 इन्सिडेंट रे पास करायचे. एक इन्सिडेंट रे पास केला पॅरलल. जेव्हा इन्सिडेंट रे पॅरलल जातो तेव्हा रे रिफ्लेक्ट होऊन कुठून जातो, फोकसमधून जातो. रिफ्लेक्टेड रे गेलाय फोकसमधून इकडे. दुसरा आता इन्सिडेंट रे पास करायचा. दुसरा इन्सिडेंट रे पास केला आपण फोकसमधून. ठीक आहे, मग जर इन्सिडेंट रे फोकसमधून जातोय तर रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा असतो, पॅरलल असतो. जिथे रिफ्लेक्टेड रे एकमेकांना मिळाले तिथे आपली तयार काय होणार आहे, इमेज तयार होणार आहे. झाली इमेज तयार. मग पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठे आहे, बिटवीन सी अँड एफ. पोझिशन ऑफ इमेज कुठे आहे, बिहाइंड सी. बरोबर आहे. त्यानंतर इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड आणि रियल. रियल का, ॲक्च्युअली मीट करतायत रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे, पुढची कंडिशन 5वी. आता बघा इथे व्यवस्थित लक्ष द्या. आता पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठे आहे, ॲट एफ, म्हणजे आपण फोकसवरच ठेवतोय. आता इथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा, याच्या अपोजिट पहिली कंडिशन, म्हणजे 5व्या कंडिशनच्या अपोजिट पहिली कंडिशन. पहिली कंडिशन काय होती, जर तुमचं ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे तर इमेज कुठे मिळते, फोकसला. ठीक आहे, इमेज कुठे मिळते, फोकसला. आता इथे आपलं ऑब्जेक्ट कुठे आहे, फोकसला. इमेज कुठे मिळेल, इन्फिनिटीला. ठीक आहे, इथे पण काय करायचं, 2 इन्सिडेंट रे पास करायचे. पण आता इन्सिडेंट रे कुठून पास करायचे बघा. एक रे आपण पास केला पॅरलल केला, इथे पॅरलल रे पास केलाय का इन्सिडेंट रे. ठीक आहे, मग रिफ्लेक्टेड रे कुठून जाईल, फोकसमधून. ठीक आहे, दुसरा इन्सिडेंट रे मी पास केला पोलमधून. ठीक आहे, मग जसं की आपण प्लेन मिररमध्ये पाहिलं होतं, इथे नॉर्मल आहे, हा इन्सिडेंट रे पास केला तर तो एवढाच अँगल करून इकडे पास होतो. सेम तसंच इथे झालंय. ठीक आहे, इथून हा अँगल पास, रिफ्लेक्टेड रे पास झाला. मग मला सांगा इथे कुठे मिळत आहेत का ह्या 2, नाही. म्हणजेच हे कुठे मिळणार आहे, खूप दूर. खूप दूर म्हणजे कुठे, इन्फिनिटीला. ठीक आहे, म्हणजेच पहिल्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट कुठे होतं, इन्फिनिटीला. इमेज मिळाली फोकसवरती. आता ऑब्जेक्ट कुठे, फोकसवरती. इमेज कुठे मिळते, इन्फिनिटीला. इन्फिनिटीला इमेज मिळते तर त्याची साईज कशी असणार आहे, अर्थात मोठी असणार आहे. इथे स्मॉल होती, नंतर साईज वाढत जाते. बरोबर आहे. पुढची कंडिशन आणि 6वी कंडिशन कुठे, आपलं ऑब्जेक्ट कुठे, बिटवीन फोकस अँड पोल, म्हणजे एफ आणि पीच्या मध्ये ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग ऑब्जेक्ट इथे आहे, 2 इन्सिडेंट रे पास करायचे. ठीक आहे, पहिला इन्सिडेंट रे पास केला की जो पॅरलल आहे, दिसतो इथे. जर इन्सिडेंट रे पॅरलल आहे, रिफ्लेक्टेड रे कुठून जाणार आहे, फोकसमधून जाणार आहे. गेला इथे फोकसमधून. ठीक आहे, त्यानंतर दुसरा इन्सिडेंट रे पास करायचा पोलमधून, आणि तो कसा होतोय रे, इकडे जाणार आहे. बरोबर आहे, आपण ही कंडिशन बघितली, तीच कंडिशन. मग हे इकडे डायव्हर्ट होत आहेत का रे, होत आहेत डायव्हर्ट. बरोबर आहे, म्हणजे हे पुढे जाऊन तर मिळणार नाही. म्हणजेच ही इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे रे, इकडे मिळणार आहे. बरोबर आहे, म्हणजेच रिफ्लेक्टेड रे ॲपरंटली मीटिंग इच अदर. ठीक आहे, म्हणजे ते ॲक्च्युअली मीट करतायत का, नाही आहे. आपण इथे इमॅजिन करतोय की ते इकडे मिळतील एकमेकांना. मग जिथे रिफ्लेक्टेड रे मिळतात तिथेच इमेज तयार होणार आहे का रे, इकडे. बरोबर आहे, म्हणजेच इथे असणारी इमेज कशी असणार आहे, व्हर्च्युअल. रियल असेल का, नाही आहे. ॲक्च्युअली जिथे मीट करतायत तिथे कशी असणार आहे, रियल. इकडे ॲपरंटली मीट करतात म्हणजे इकडे इमेज कशी असणार आहे, व्हर्च्युअल. हे झालं आपलं कॉन्केव्ह मिररमधले इमेज फॉर्मेशन. आपण कॉन्केव्ह मिररमध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं ते पाहिलं. ठीक आहे, त्याच्यात 6 केसेस होत्या. पण आपल्याला इकडे आता कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं ते बघायचं आहे, की ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 केसेसचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, कॉन्व्हेक्स मिररला आपण काय म्हणत होतो रे, डायव्हर्जिंग मिरर. ठीक आहे, की कॉन्व्हेक्स मिररमध्ये जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते ॲक्च्युअली मीट करत नाहीत, म्हणजे रिअलमध्ये मिळत नाहीत एकमेकांना. आपण असं गृहीत धरतो की ते इकडे मिळत आहेत असं. ठीक आहे, म्हणजेच तिथे मिळणारी इमेज कशी असणार आहे, आपल्याला व्हर्च्युअल असणार आहे. ठीक आहे, बघा पहिली केस कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेज फॉर्मेशनची अशी आहे की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट कुठे असणार आहे, आपलं ॲट इन्फिनिटी असणार आहे, म्हणजे खूप दूर असणार आहे. मग इन्फिनिटीवरून रेज कसे येतात, इन्सिडेंट रे कसे येतात, पॅरलल येतात. बरोबर आहे. मग आपण कॉन्व्हेक्स मिररमध्ये पहिली केस स्टडी केलेली होती.
कोणती रूल पहिला की जर कॉन्व्हेक्स मिररमध्ये इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असतो, जातो इथे फोकसमधून. 2 इन्सिडेंट रे आपल्याला पास करायचे असतात. दुसरा सुद्धा कसा असेल रे, इन्फिनिटीवरती इमेज आहे म्हणजे अर्थात पॅरलल असणार आहे. मग बघा जर हा रे पॅरलल जातोय, ठीक आहे, तर रिफ्लेक्टेड रे कसा असणार आहे, फोकसच्या दिशेने जाणारा असेल. म्हणजेच जे काही रिफ्लेक्टेड रेज आहेत ते कुठे मिळत आहेत एकमेकाला, एफ वरती मिळत आहेत, बरोबर आहे. म्हणजे पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, ॲट एफ असेल, ठीक आहे. आणि बिहाइंड द मिरर आणि इमेजचं नेचर कसं असेल, व्हर्च्युअल आणि इरेक्ट असेल. इमेज कशी असेल, सरळ असेल, ठीक आहे. दुसरी केस याच्यामध्ये अशी आहे की ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे ती कुठे असेल, इन्फिनिटी आणि पोलच्या कुठेही मध्ये, ठीक आहे, इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये कुठेही. मग आपण ऑब्जेक्ट इथे घेतलं, आपल्याला इमेज मिळवायचे, काय करणार, 2 इन्सिडेंट रेज पास करणार. पहिला इन्सिडेंट रे पास केला इकडून, पॅरलल पास केला. जेव्हा आपण कॉन्व्हेक्स मिररमध्ये इन्सिडेंट रे पॅरलल पास करतो तेव्हा रिफ्लेक्टेड रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असतो, दिसतं इथे दाखवलंय. त्यानंतर आता दुसरा मुद्दा कोणता, रूल 3, तिसरा रूल कोणता, जर इन्सिडेंट रे कर्व्हेचरमधून जाणारा असेल तर तो रिफ्लेक्टेड रे सुद्धा कसा असतो रे, कर्व्हेचरच्याच दिशेने जाणारा असतो, म्हणजे जसाच्या तसा मागे फिरतो. मग इकडे दाखवलंय का, ठीक आहे. मग रिफ्लेक्टेड रेज कुठे मिळत आहेत, इथे मिळत आहेत का, इथे, ठीक आहे. म्हणजेच कुठे, पी आणि एफच्या मध्ये, बिटवीन पी अँड एफ, ठीक आहे. म्हणजेच जर तुमचं ऑब्जेक्ट इन्फिनिटी आणि पीच्या मध्ये आहे तर तुमची पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, बिहाइंड द मिरर बिटवीन पी अँड एफ, ठीक आहे. आणि इमेजचं नेचर कसं असेल, व्हर्च्युअल आणि इरेक्ट, ठीक आहे. हे झालं कॉन्व्हेक्स मिररमधलं इमेज फॉर्मेशन. होप सो तुम्हाला कॉन्केव्ह मिरर, मला वाटतं कॉन्केव्ह मिररमध्ये बघा हां, जर तिथे चुकलं असेल तर बघा इथे हे जर का ऑब्जेक्ट आहे ना तर ते ऑब्जेक्ट असंच आहे बरं का, ए आणि बी असं आहे आणि इमेज अशी आहे बी डॅश ए डॅश, म्हणजे उलटी इमेज आपल्याला मिळते, इन्व्हर्टेड इमेज मिळते, ठीक आहे. जर तिथे चुकलं असेल तर ते करेक्शन करून घ्या तेवढं. बघा हा जो काही डाटा आहे तो त्याची वेबसाईट आणि तो डाटा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर या टॉपिकमध्ये काही राहिला असेल माझ्याकडून मुद्दा एक्सप्लेन करायचा रिफ्लेक्शनमधला किंवा अजून जे काही लाईटचं स्पीड वगैरे आहे, मला वाटते मी ते सांगितलं नाही आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, तिथून एकदा पाहून घ्याल. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ, टॉपिक समजलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओजच्या या सिरीजच्या अपडेट मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.